जेवताना तोंडी लावायसाठी एक तुम्हाला चटणीचा प्रकार दाखवते। त्यासाठी बघा आपल्याला जरुरी आहे जास्त कढीपत्ता, ही बिन तिखटाची हिरवा मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं आहे, चवीपुरतं मीठ आहे। मोठ्या मिठाचा वापर केला तुम्ही छोट्या केला तरी चालेल। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा मी तुकडे करून घेतलेले, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत। आता आपण काय करणार आहे, चॉपर मध्ये करणार आहे। तर ह्याच्यामध्ये मिरच्या ह्यातल्या 2-3 पाकळ्या मी ठेवणार आहे लसणाच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर बघा फुलाची कोथिंबीर आहे। हे थोडंसं आपण पहिलं बारीक करून घेऊया या चॉपर मध्ये। बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं जिरं ठेवायचे, एकदम 4-5 दाणे असे ठेवायचे जिऱ्याचे। आणि आता हे पण आपण बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत बारीक झालेलं आहे। आता ह्यामध्ये बघा आपल्याला ही चिंच टाकायची, मी भिजत घातली होती, आणि थोडंसं पाणी टाकायचं, घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं। आणि परत आपण फिरवून घेऊया। जास्त चिंच भिजली त्यामुळे जास्त ही करायची गरज नाहीये त्याला। चिंच टाकल्यावर बारीक केलेलं आहे बघा, एकदम बारीक झालेलं आहे। आता हे मी वाडग्यात काढून घेते। वाडग्यामध्ये बघा काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीत होतं बघा। तेल ठेवले बघा गरम करायला, त्याच्यामध्ये ह्या 4 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं जे आपण घेतलं होतं ना त्यातलं मी थोडंसं जिरं ठेवलं होतं। आता ते आपण ह्याच्यावर चटणीवर टाकायचं। आपल्याला ह्यात काय मिरच्या वगैरे काहीच भाजलेलं नाही, सगळं कच्चंच आहे ह्याच्यामध्ये। पण ते करून बघा तुम्ही, केल्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही कसं होतं। आणि हलवून घ्यायचं, मस्त चव लागते, एक नंबर आपलं होतं।